हाय हॅलो नमस्कार. शुभदा ब्लॉग या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज पुन्हा एकदा रेसिपी ब्लॉग असणार आहे आणि आजची रेसिपी आहे कोकोनट लाडू, जे की रक्षाबंधन स्पेशल आहे. रक्षाबंधनला नारळापासून काहीतरी गोड स्वीट असं सर्वीकडेच बनतं. आमच्या भागातही होतं. त्या पद्धतीने मी आज स्वीट बनवत आहे. तर लाडूची रेसिपी संपूर्ण बघा. खूप सोपी आहे. कुणालाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये जमून जाईल इतके सोपे लाडू आहे. तर त्यासाठी ना मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. इथे पावशर आहे ना डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे नारळाचा चुरा असतो त्याला गोडवा कमी असतो. तो डेसिकेटेड कोकोनट म्हणतात त्याला. तो कुठेही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातो. तो मी घेतलेला आहे पावशर. आणि मग त्यासाठी ना आपण पिठी साखर वापरणार आहोत गोडवा येण्यासाठी. तर इथे ना मी पावशर जो नारळाचा चुरा आहे तो मस्त असा गोल्डन ब्राऊन, बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन असा परतून घेतला. आणि त्यामध्ये ना लागल तशी साखर ॲड करायची आहे. पहिले मी 1 वाटी साखर घेतली आणि 2 ते 4 वेलची घेतली आणि ती पावडर करताना मिक्सरच्या याच्यातच टाकली होती. आणि मग पिठी साखर तयार करून घेतली. आता खोबऱ्याचा जो चुरा आहे ना तो मस्त असा फ्राय झाला आहे. आता ते लाडू वळण्यासाठी थोडं ओलसर हवं आपलं मिश्रण, म्हणून मी दूध टाकलेलं आहे. आता दूधही जसं लागेल तसं टाकणार आहोत. आधी थोडं टाकलं मी आणि आता पिठी साखर टाकली आहे. आता हे सगळं छान असं फ्राय करून घेते. यासाठी मी सर्वात पहिले थोडं तूप वापरलेलं आहे. तूप थोडंच पहिले वापरायचं, नंतर वाटलं तर पुन्हा 1 चमचा टाकू शकतो आपण. तर इथे मिश्रण अशा पद्धतीने माझं तयार झालं आहे. मला थोडं कोरडं वाटत होतं, म्हणून मी पुन्हा एकदा त्यामध्ये थोडं दूध टाकलेलं आहे. आणि गोडही मला थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून थोडी साखर परत ॲड केली मी. इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मिश्रण झालेलं होतं. तर मी थोडं टेस्ट करून बघितलं तर ते मला थोडं कमी गोड वाटत होतं, म्हणून मी पुन्हा साखर ॲड करते त्यात. आणि छान अशी साखर पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि थोडंसं एक चमचाभर तूपही ॲड करणार आहे मी. लागल तसं आपण नंतर एक्स्ट्रा ॲड करू शकतो काही वस्तू. थोडंसं दूध पुन्हा ॲड केलं. असं मेजरमेंट फिक्स नाही आहे ते. त्यानुसार आपण मिश्रण आपल्याला हवं तसं समजतं ना, लाडूसाठी कसं हवं तसं करायचं. आणि मग फक्त आहे ना जास्तच पिठी साखर ॲड करायची नाही तर मग खूप पातळ होऊन जाईल. आता या पद्धतीमध्ये झालं होतं. तर मी हे सगळं ताटात काढून घेते आता एका. आता इथे ना मी काजू बदाम पावडर टाकली. नाही टाकली तरी चालेल, पण मी टाकली होती. टेस्टमध्ये इतके काही चेंजेस येत नाही. आता हे सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थोडंसं गार झालं की लगेच लाडू करून घेते. पटकन लाडू वळले जातात ह्या मिश्रणाच्या, असं काही इतकं अवघड नाही आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे. इथे मी ना मीडियम साईजचेच करते, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा थोडासा खोबऱ्याचा चुरा घेतला आहे, जे की वरतून गार्निशिंगसाठी लागणार आहे मला. आता मी लाडू वळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये डिप करते. खोबऱ्याच्या चुऱ्यामध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे, त्याला असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला छान दिसतं, बाकी काही नाही. या पद्धतीने मी सर्व लाडू करून घेते आता. खूप छान होता टेस्टला आणि घरगुती साहित्यात, अगदी कमी साहित्यात बनणारे लाडू आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर मग कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.